हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर काल आली होती मला 1 kgची अचानक अशी केकची ऑर्डर. तर कस्टमरने मला सांगितलं होतं की एक तर बटरस्कॉच करा किंवा चॉकलेट करा. सो मी बटरस्कॉच केक करायचा ठरवलं आणि असं ठरवलं की मी बेसिकपासून तुम्हाला दाखवावं की मी कसं पूर्ण केक रेडी करते. सो मी आता बटर पेपर कट करण्यापासून तुम्हाला दाखवते आहे. तर आता बटर पेपर कट करून घेतला आहे मी, ऑइलिंग करून घेतली आहे छानशी. आणि जसं मी तुम्हाला आधी सेपरेट बेस कसं शिजवतात त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले सगळं मेजरमेंट वगैरे. तर आता 1 kgचं होतं. सो मी 2 मेजरमेंट कप पावडर घेतली, व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं आहे, कारण हा 1 kgचा केक होता. आणि हाफ kgचा जे वेळेस असतो त्यावेळेस मी एकच मेजरमेंट कप घेत असते. तर आता मी बॅटर रेडी करायला घेते आहे. थोडंसं ऑइल टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडं वॉटर ॲड करून, जसं मी तुम्हाला सांगितलं की थोडंच ना कायम वॉटर ॲड करायचं. कारण जर तुम्ही एकदम वॉटर टाकाल, पाणी ॲड कराल त्याच्यामध्ये, तर मग त्याच्यामध्ये बबल्स येतील आणि त्या गाठी फुटायला खूप वेळ लागेल आणि ते बॅटर पूर्ण रेडी होणार नाही, प्रॉब्लेम होईल. तर बॅटर आता छानसं रेडी झालं आहे. पूर्ण मिक्स करून घेते मी थोडं पाणी ॲड करून. बॅटरमध्येच मी थोडासा येलो कलर घेतला आहे, ॲड केला आहे, कारण बटरस्कॉच केक म्हणलं की थोडंसं येल्लो शेड पाहिजेच. तर हा बॅटर असं छानसा रेडी होतं आहे. मी त्याला प्रॉपरली एकदम मिक्स करून घेते आहे आणि तुम्ही बघताय की हा बॅटर किती छान रेडी झाला आहे. नंतर ज्याच्यामध्ये मी ऑइलिंग केली होती त्याच्यामध्ये मी हा बॅटर टाकला आहे. बॅटर टाकल्यानंतर थोडंसं टॅप करून घेतलं. तोपर्यंत मी इकडे पातेलं गरम करायला ठेवलं होतं. टॅप करून घेतल्यानंतर मी 10 ते 15 मिनटं, हा ॲक्च्युली हा 1 kgचा केक होता, सो ह्याला हाफ ॲन आवर तरी लागला मला तयार व्हायला, कारण प्रॉपर शिजला पाहिजे. हा रेडी करायला ठेवला आहे. तर हा बटरस्कॉच केक होता. तर मी हा जो स्कॉच असतो तोही घरी बनवते आणि खूप छान लागतो खायला, तुम्ही नक्की ट्राय करा. तर हाफ कप शुगर घेतली मी याच्यामध्ये. शुगर छानशी मेल्ट करून घेतली एकदम प्रॉपर. शुगर मेल्ट झाल्यानंतर बटर ॲड केलं त्याच्यामध्ये आणि एकदम प्रॉपरली मिक्स करून घेतलं. जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचं, कारण जर तुम्ही हलवलं नाही तर मग ते करपणार आणि करपल्यावर खूप घाण लागतं. आणि ते तयार झाल्यानंतर मी असं प्लेटमध्ये काढून घेतलं आणि स्प्रेड केलं. स्प्रेड झाल्यानंतर मी ते गार व्हायला ठेवलं. गार झाल्यानंतर त्याचा क्रश रेडी करायचा असतो. तुंबा जो असतो त्याने त्याला असं बारीक कुटायचं किंवा लाटण्यानेही तुम्ही करू शकता. तुम्ही बघताय आपला बेस किती छान रेडी झाला आहे, एकदम स्पॉन्जी झाला आहे आणि फ्लफीसुद्धा झाला आहे आणि एकदम छान असं फुलला आहे सुद्धा. तर ॲक्च्युली हा टॉल केकमध्ये करायचा होता मला. सो मी माझं वेगळं जे भांडं असतं, जो मी नेहमी 1 kgचा टॉल केकसाठी यूज करते, त्याच्यामध्ये मी हा बनवला आहे. तर हे थोडंसं जे मी एक्स्ट्रा बेस होता तो कट करून घेतला, कारण एकदम म्हणजे असं एकसारखा बेस दिसेल त्यासाठी. तर आता मी प्रॉपर प्रोसेस चालू केली आहे. शुगर सिरप टाकलं, त्याच्यानंतर बटरस्कॉचचा जो क्रश असतो तो तुम्हाला केकच्या शॉपमध्ये मिळेल जास्त करून, जिथं केकचं मटेरियल अवेलेबल असतं. स्वीट होममध्ये तर नाही मिळणार, कारण स्वीट होममध्ये शक्यतो पायनॅपल, स्ट्रॉबेरी हे जास्त करून अवेलेबल असतात. तर आत्ता जे मी क्रीमच्या वरती टाकलं आहे तर ते स्कॉच होता, जो मी तुम्हाला दाखवला कसा रेडी करायचा. त्याला मी बारीक त्याचं क्रश करून घेतला होता. तरी ते थोडी गडबड झाली. मी शुगर सिरप नंतर डायरेक्टली क्रीम टाकली. नंतर विसरलेच होते की मला फ्लेवरसुद्धा ॲड करायचा होता. नंतर मी परत क्रीम काढली, फ्लेवर ॲड केला, नंतर व्हाईट क्रीम टाकली वरतून. व्हाईट क्रीममध्येच मी येल्लो कलर आणि व्हॅनिला एसेन्स ॲड केलं, कारण मला पूर्ण येल्लो कलरची क्रीम रेडी करायची नव्हती, ती वेस्ट जाती. सो मी त्याच्यामध्येच मिक्स करत होते. त्याच्यानंतर जो टॉपचा लेअर होता, टॉपच्या लेअरमध्ये सुद्धा मी क्रश ॲड करत असते. जसं तुम्ही बाहेरच्या केकमध्ये किंवा बेकरीच्या केकमध्ये किंवा इतर व्हिडिओजमध्ये बघत असाल की ते ज्यावेळेस बटरस्कॉच केक बनवतात त्यावेळेस ते जे मधली लेअरिंग असते त्याच्यामध्ये स्कॉच टाकतात. बट मी असं कधीच करत नाही. जो टॉपचा लेअर असतो मी टॉपच्या लेअरमध्ये सुद्धा कायम स्कॉच ॲड करत असते, कारण जेवढा स्कॉच ॲड करू आपण तेवढा तो केकला फ्लेवर छान येतो आणि टेस्ट ही खूप छान लागते बटरस्कॉच केकची. हाही एक मोस्ट सेलिंग केकमध्ये ॲड होतो बटरस्कॉच केक. तर मी आता हा क्रम कोट केला आहे आणि क्रम कोट करून हाफ ॲन आवर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला आहे. हा छानपैकी सेट झाला आहे आणि मी ह्याला आउटर कोटिंग करायला घेतली आहे. ॲक्च्युली त्या बेबी गर्लचा फर्स्ट बर्थडे होता आणि त्यांना प्री बर्थडे शूट करायचं होतं. सो त्यांना हा केक हवा होता आणि त्या बेबी गर्लचं आउटफिट पिंक कलरमध्ये होतं. तर कस्टमरने मला ऑलरेडी सांगितलं होतं की मला केकचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते पिंक आणि पर्पलमध्ये हवं आहे. सो मी हा केक
हा जी केकची डिझाईन आहे ती मी फर्स्ट टाईम बनवते आहे. मी आजकाल कोणतेही केक आले तर मी कस्टमरला नाही बोलत नाही. मी ट्राय करते तो केक बनवायला आणि तो केक ऑफकोर्सली छानच होतो आणि मी प्रयत्न करते की तो केक छान झालाच पाहिजे. त्याच्यानंतर व्हाईट कोट झाल्यानंतर मी पिंक कलरची क्रीम मिक्स होऊस्तर तो थोडासा सेट व्हायला ठेवला आणि छान सेटही झाला आहे. तर ह्याला लेअरिंग करायची होती पिंक आणि पर्पलनी. तर व्हाईटच्या वरती मी अशी पिंकनी कोटिंग करायला घेतली. त्याच्यानंतर ह्याला थोडासा फिनिशिंगला वेळ लागतो कारण हा जो कलर असतो वरची लेअरिंग ती व्हाईट कलरमध्ये मिक्स नाही झाली पाहिजे, ह्याची खूप काळजी घ्यावी लागते. सो खूप स्लोली मी ह्याला फिनिशिंग करायला घेतली. त्याच्यानंतर पिंक कलरची फिनिशिंग झाल्यानंतर मी पर्पल कलर मिक्स करायला घेतला. कस्टमरने मला असंही सांगितलं होतं की त्यांना पर्पलचं जास्त डार्क शेड नको आहे, असं जास्ती फेंट पण नको आहे, असं नॉर्मल म्हणजे मीडियम शेड पाहिजे आणि छान दिसला पाहिजे. तर मी तसंच बनवायचं ट्राय केलं पर्पल शेड. तर आता ही पिंक कलरची माझी छानशी कोटिंग झाली आहे आणि इकडे मी पर्पल कलरचं शेड बनवते. थोडा पर्पल कलर ॲड करते. ॲक्च्युली मी जेल कलर यूज करते कारण त्यांनी खूप छान शेड तयार होतो जसं आपल्याला हवा असतो तसा. तर आता पर्पल कलर तयार झाला आहे आणि मी पिंकच्या वरती पर्पल कलरची कोटिंग रेडी करायला घेतली आहे. आणि पर्पल कलरच्या कोटिंगला मला थोडासा वेळ लागला कारण ही थर्ड कोटिंग होती आणि ही प्रॉपर झालीच पाहिजे होती. सो ते एकदम हळूहळू केले मी. पर्पल कलरची कोटिंग झाल्यानंतर जो बेस होता तो मी 1 kgचाच यूज केला होता राऊंडवाला. हा 10x10चा बेस यूज केला होता. त्याच्यानंतर मी जी एक्स्ट्रा पर्पल क्रीम जी बेसला लागली होती ती टिश्यूने क्लीन करून घेतली कारण मला बेसला ही व्हाईट कोटिंग करायची होती, जी मी आधीच्या व्लॉगमध्ये आधीच्या केकमध्ये सुद्धा केली आहे. त्याने केकला लुक खूप छान येतो. ह्या फिनिशिंगला थोडासा वेळ लागतो बट केक खूप सुंदर दिसतो आणि फोटोशूट हे केकचं खूप छान होतं. तर हे मी एकदम हळूहळू करत होते कारण ते एकदम प्रॉपर व्हायला हवं होतं. तर आधी मी पहिले क्रीम लावून घेतली सगळी, नंतर बाहेरची जी एक्स्ट्रा क्रीम असते ती काढून घेतली आणि मग एकदम प्रॉपर फिनिशिंगला दुसरा स्पॅच्युला यूज केला मी. त्या स्पॅच्युला थोडाच मोठा होता सो त्याने प्रॉब्लेम येत होता मला करायला. हे झाल्यानंतर ही प्रॉपर फिनिशिंग झाल्यानंतर जो खालचा बेस असतो त्याला जी एक्स्ट्राची क्रीम लागली होती ती मी टिश्यूने क्लीन करून घेतली. आणि हे आहेत ते टॉपर्स जे मी आता केकला यूज करणार आहे. तर बटरफ्लाय थीम केक होता आणि हे सगळे पेपर बटरफ्लाईज होते जे पिंक कलरचे होते. सो 2-3 टाईप्सचे वेगवेगळे बटरफ्लाईज मी यूज केले. सो थोडंसं विचार करूनच हे बटरफ्लाईज प्लेस करावं लागतात आपल्याला कारण जास्त गिचमीड पण नाही झाली पाहिजे आणि छान पण दिसलं पाहिजे. ते एका जागेवर माझं थोडंसं चुकलं तर मी तो बटरफ्लाय काढून थोडा वेगळ्या जागेवर लावला. इथे दिसतंच आहे तुम्ही थोडंसं खराब झालं आहे. तर मी डिसाईड केलं की ठीक आहे झालं आहे थोडं खराब तर तिथे आपल्याला बीड्स लावता येतील. तर हे अशी मी बटरफ्लाईज प्लेसमेंट करून घेतली आणि आता मी बीड्स लावते आहे. तर सगळ्यात पहिले जे मोठे बीड्स असतात ते मी लावून घेतले आणि नंतर छोटे छोटे बीड्स लावून घेतले. तर ॲट दी एंड तुम्हाला हा केकचा फायनल लुक दिसेल आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा केक खूप आवडेल जो मी फर्स्ट टाईम बनवला आहे. आणि तुम्हाला हा केक जर आवडला तर अशा खूप साऱ्या व्हिडिओजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल की माझे न्यू व्लॉग्स आलेले, न्यू शॉर्ट्स आलेले आणि न्यू व्हिडिओज आलेले. तर मी तुमच्यासाठी असे सगळे न्यू टाईपचे केक्स आणि त्याचे आयडियाज बेसिकपासून एकदम डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करत राहील. अशाच खूप साऱ्या व्हिडिओजसाठी खूप सपोर्ट करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा आहे माझा सुंदर केक. कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा, नक्कीच कमेंट करा म्हणजे तुम्ही कमेंट केलं की मला थोडासा सपोर्ट भेटतो आणि छानही वाटतं की तुम्ही मला कमेंट केलं आहे. तर हे असं मी छोटीशी शॉर्ट शूट केलं आहे तर नक्कीच सांगा कसं वाटलं. थँक्यू.